आपल्याकडे काय सांगाल? गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हा बँक आहे त्यापैकी एक श्रेष्ठ चाललेली बँक आहे आणि मागील 13 वर्षापासून राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये आणि बाकीचे सहकारी त्यांच्यासोबत ही बँक उत्तम रीतीनं चाललेली आहे। शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हितासाठी जी बँकाच्या उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचं काम आणि नेहमी सरकारचे जे काही टार्गेट आहे लोनचे ऋणचे ते सगळं व्यवस्थित वाटणी करण्याचं काम हा गोंदिया बँकेने केलेलं आहे। आणि यंदा 13 वर्षानंतर इलेक्शन जे होत आहे 100% या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या आमच्या राजेंद्र जैनच्या नेतृत्वामध्ये जे आता बँकच्या इलेक्शन चालू आहे त्यामध्ये सहकार पॅनल हे हमखास निवडून येईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। दोन आजी आमदार देखील या निवडणुकीच्या लोकांना खूप महत्त्वाची सगळ्या आमदार आणि महत्त्वाचे लोक या बँकेच्या इलेक्शनमध्ये जुडलेले आहे। त्याचा अर्थ जे आहे की हा बँक किती महत्त्वाची आहे आणि किती चांगली उद्दिष्ट आणि चालवली गेली आहे हे महत्त्वाचं आहे। कारण जे संस्था चांगले चालते त्यामध्ये सगळ्यांचा एक इंटरेस्ट पण राहते रुची राहते आणि या उद्दिष्टाने चांगले कामही होईल यापुढे अशी मला खात्री आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नक्कीच सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणार आणि महायुतीची हे पॅनल राज्याची सरकार आमच्या मागे आहे आणि बँकेची प्रगतीसाठी जे आम्ही आजपर्यंत काम केला त्याची पावती सर्व मतदाता बंधू भगिनी आम्हाला देणार आणि उद्याचा जे रिझल्ट येणार त्यामध्ये प्रचंड मताने पूर्ण जिल्ह्यात आमचे सर्वच उमेदवार निवडून येतील। या निवडणुकीमध्ये दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार देखील आहेत। काय वाटतं ही निवडणूक किती महत्त्वाची झाली यावेळेला? महत्त्वाची हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याची सर्वात महत्त्वपूर्ण संस्था आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने दोन आमदार दोन माजी आमदार या पद्धतीने जे निवडणुकीमध्ये सर्व पॅनल ठरलेली आहे या पॅनलमध्ये आमची पॅनल एक व्यवस्थित आणि आमच्या मागे शासन प्रगतीसाठी शासनाची गरज राहते। आज आमच्याकडे गोंदिया जिल्ह्यात आमचे महायुतीचे 5 आमदार आहे आणि 1 खासदार आहे। आमचा फार मोठा सपोर्ट आहे। माननीय प्रफुल्ल पटेलजी, माननीय परिणय फुकेजी, माननीय विनोद अग्रवालजी, माननीय संजय पुरामजी, राजकुमारजी बडोले आणि विजयभाऊ राहंगडाले या पद्धतीनं या पॅनलला प्रचंड मत भेटणार आणि उद्या जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा नक्कीच आमची सहकार पॅनल दूरदर्शन निशांचे सर्व लोक निवडून येतील। मतदान करणं त्यांचे हक्क आहे आणि ते मतदानासाठी मुंबईहून निघाले 11:30-12 त्या येऊन मतदान करणार आहे। गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचं आज निवडणूक आहे। मागील 18 वर्षापासून इथे राजू जैनजी अध्यक्ष आहे आणि अति चांगल्याप्रमाणे ते एक चांगल्याप्रमाणे ती बँक चालवत आहे, पारदर्शकतेने बँक चालवत आहे आणि निश्चितच उद्या या बँकेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि 20 पैकी 17 किंवा 18 जागा आमच्या पॅनलच्या निवडून येणार, सहकार पॅनलच्या निवडून येणार। ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना असं मिळून आम्ही ही निवडणूक लढतो। अध्यक्ष 100% राजेंद्र जैन हेच होतील। जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे। सहकार क्षेत्र पॅनल आणि परिवर्तन असे दोन लोक निवडणूक लढत आहेत। काय वाटते आपल्याला? देशामध्ये राज्यामध्ये आमची महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या वतीने सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदेगड हे सगळेजण मिळून आम्ही निवडणूक लढत आहोत आणि निश्चित रूपानं फार मोठ्या फरकाने सर्व मतदारसंघामध्ये आमचे जवळपास सर्वचे सर्व हे उमेदवार निश्चित रूपाने विजयी होतील असा मला पूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्रामध्ये सहकार आणि सरकार हे दोन अतिशय जवळचे संबंध आहेत। सहकाराशिवाय सरकार चालत नाही आणि सरकार सहकाराशिवाय राहू शकत नाही। म्हणूनच